Hello dear student, I am Amol Take. Welcome you all again on the online platform of exam study. So basically आज आपण या ठिकाणी आता जे आपल्याला एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे ज्यामध्ये आपल्या ज्या एग्जाम्स आहेत ITIचे DVET ची जी आपली एग्जाम आहे तर ती एग्जाम आपल्याला 5 जून पासून सुरू होणार आहे राइट. सो बेसिकली थोडंसं एक आपल्याला कमी कालावधी मिळाल्यामुळे ठीक एक कमी टाइम पिरियड मिळाल्यामुळे आपण थोडेसे आता सगळेजण थोडेसे पॅनिक झालेले आहेत, थोडेसे कन्फ्यूज झालेले आहेत ठीक आहे. पण आता या पॉईंटला कोणी पॅनिक व्हायची काही गरज नाही किंवा कोणीही त्याबद्दल अजिबात टेन्शन घ्यायचं काहीच गरज नाही. का तर महाराष्ट्रातील ऑलमोस्ट सगळे जे मुलं आहेत ना त्यांची सगळ्यांची एकच स्टेट आहे सध्या. सो बेसिकली आपण सगळेच एका स्टेटवरती आहोत. सो आता आपल्याला इथून पुढचे जे काही 10 डेज मिळाले आहेत या 10 डेजमध्ये आपण स्वतःला जेवढं आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर घेऊन जाऊ आणि आपण स्वतःला जेवढं जास्त स्ट्रेच करणार तेवढं आपल्याला या एक्झाममध्ये आउटपुट भेटणार आहे ठीक आहे. मग यासाठी आपण काय केलं आहे बघा, आजचं आपलं जे काही जो काही आपला टॉक आहे तर तो कशा रिलेटेड आहे तर आपण एक नवीन बॅच लॉन्च करत आहोत की ज्यामध्ये आपण पूर्ण तुमचा फिटर ट्रेड जो आहे ठीक आहे तर या फिटर ट्रेडची आपण एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेणार आहोत ठीक आहे. म्हणजे पूर्ण फिटर ट्रेड तुमचा आपण एकदम फास्टमध्ये आणि त्याला जे काय म्हणता येईल आपल्याला की या कमी टाईम पिरियडमध्ये की तुम्हाला सगळा कंटेंट कसा कव्हर करता येईल याचा आपण पूर्णपणे अभ्यास करून ही बॅच आपण लॉन्च करत आहोत ठीक आहे. 1 जूनपासून आपण ही बॅच लॉन्च करत आहोत. 1 जून नंतर पुढचे आपलं टार्गेट आहे की 3 किंवा 4 दिवसांमध्ये ही पूर्ण फिटर ट्रेड जो आहे तो पूर्ण कव्हर करायचा. यामध्ये आपण काय करणार आहोत बेसिकली आपल्याकडे 2 अँगल होते की एक की आपण कंटेंट थेरी थ्रू रिव्हिजन केली पाहिजे आणि दुसरं MCQ थ्रू रिव्हिजन केली पाहिजे राईट. तर एक आपण ॲनालिसिस जर केलं तर आपण जर इस्रोचे पेपर्स बघितले, DRDOचे बघितले, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे बघितले किंवा जे आत्ताच रिसेंटली आपली रेल्वेची एक्झाम झाली या सगळ्यांमध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर आपल्याला जे क्वेश्चन्स मिळतात हे सगळे क्वेश्चन्स आपल्याकडे जी क्वेश्चन बँक अवेलेबल आहे त्यातनं आपल्याला मागायला मिळतात ठीक आहे. तर त्यामुळं हे क्वेश्चन जसे तसे येणार नाहीत पण त्या क्वेश्चन रिलेटेड क्वेश्चन आपल्याला असणार आहेत ठीक आहे. त्यामुळे आपण काय केलं आहे की आपले जे MCQs आहेत या MCQs थ्रू आपण तुमची कंप्लीट रिव्हिजन फिटर ट्रेडची घेणार आहोत ठीक आहे. सो प्रत्येक MCQ एक टॉपिक घेणार, त्या टॉपिकचा MCQ घेणार आणि त्या MCQ थ्रू तो पूर्ण टॉपिक आपण या ठिकाणी रिवाईज करणार आहोत. पूर्ण बॅच आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आपण 1 जूनपासून बॅच सुरू करत आहोत. आपण त्यासाठी एक 4 दिवस किंवा 4 दिवस मॅक्सिमम 4 दिवस ठेवलेले आहेत पण एक दिवस आपण जर थोडंसं डेप्थमध्ये जर डिस्कस केलं तर एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो. पण आपण या ठिकाणी 4 ते 5 दिवसामध्ये ही पूर्ण बॅच कव्हर करणार आहोत ठीक आहे. आता तसं जर बघितलं तर फिटर ट्रेडच का आपण घेतला का तर फिटर ट्रेड हा जो आहे तर फिटर ट्रेडसोबत तुमचे बाकीचे 10 ट्रेड किंवा मी म्हणेन 23 ट्रेडचा बऱ्यापैकी सिलेबस या ठिकाणी कव्हर होतो. का तर आपण जर फिटर ट्रेड बघितला फिटर ट्रेडच्या फर्स्ट सेमला तुम्हाला हा जो सेफ्टी टॉपिक आहे तर सेफ्टी, बेसिक फिटिंग, शीट मेटल आणि वेल्डिंग हे तुमचे फर्स्ट सेमचे टॉपिक आहेत. हे आपण पूर्णपणे काय करणार एका दिवशी पूर्ण हे सगळे जे आहेत या सगळ्या टॉपिकचे MCQs घेणार आणि त्या MCQमध्ये सेफ्टीचं इन डिटेल डिस्कशन करणार, बेसिक फिटिंगचं इन डिटेल डिस्कशन करणार, सीट मेटलचं इन डिटेल डिस्कशन आणि वेल्डिंगचं इन डिटेल डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे. मग हे तुमचे 4 टॉपिक आपण एका दिवशी कव्हर करणार आहोत. त्यानंतर असेंब्ली, गेजेस आणि पाईप फिटिंग हा तुमचा 3rd सेमचा आहे. त्यापूर्वी 2nd सेमचा बघूया. 2nd सेमला तुम्हाला ड्रिलिंग, फिटिंग, असेंब्ली, टर्निंग आणि बेसिक मेंटेनन्स. सो हा तुमचा पूर्ण MCQ थ्रू पूर्ण टॉपिक कव्हर होणार आणि MCQ थ्रू आपण काय करणार आहोत MCQचे 4ही ऑप्शन इन डिटेल डिस्कस करणार आहोत. असं नाही की सपोज व्हॉट इज मीन बाय क्लिअरन्स अँगल, मग क्लिअरन्स अँगलची डेफिनेशन नाही, मग बाकीचे पण रेक अँगल म्हणजे काय राईट, हेलिक्स अँगल म्हणजे काय, पॉईंट अँगल म्हणजे काय, हे सगळंच आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. त्यामुळे तुमचा कमी टाईम पिरियडमध्ये पूर्ण फिटर ट्रेडची रिव्हिजन आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. 3rd आहे असेंब्ली, गेजेस अँड पाईप अँड पाईप फिटिंग. 4th सेमेस्टरमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत ड्रिल जिग्स, रिपेरिंग टेक्निक्स, हायड्रोलिक्स अँड न्यूमॅटिक्स, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स अँड इरेक्शन अँड टेस्टिंग. अशा प्रकारे 100% MCQ थ्रू तुमचं 100% सिलेबसची रिव्हिजन आपण कमी टाईम पिरियडमध्ये एकदम फास्टमध्ये आपण सगळं कव्हर करणार आहोत ठीक आहे. आता फिटर ट्रेड का बरं घेतला तर फिटर ट्रेडमध्ये जर तुम्ही बघितलं तर फिटरमध्ये बघा सेफ्टी, बेसिक फिटिंग, शीट मेटल आणि वेल्डिंग. जर तुम्ही सेफ्टी जर म्हटलं तर हा सेफ्टी टॉपिक तुमचा फिटर घ्या, टर्नर घ्या, वेल्डर घ्या, मशिनिस्ट घ्या किंवा सगळे 23 ट्रेडला तुम्हाला सेफ्टीवरती कमीत कमी 3 क्वेश्चन बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुमचा सेफ्टी हा सगळ्या ट्रेडचा इथे कव्हर होणार आहे. 2nd आहे बेसिक फिटिंग. बेसिक फिटिंगमध्ये तुमचे जे बेसिक इक्विपमेंट्स लागतात सगळ्या म्हणजे ITIमध्ये तुम्ही कोणता पण ट्रेडला जा जे बेसिक तुम्हाला डिवायडर्स लागतात, कॅलिपर्स लागतात राईट, स्टील रूल लागते किंवा जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट लागतात, मार्किंग इन्स्ट्रुमेंट लागतात, पंचेस लागतात, हे सगळे तुमचे बेसिक फिटिंगमध्ये कव्हर होणार आहेत. त्यामुळे तुमचा सगळ्या ट्रेडचा एक कॉमन ट्रेड हा फिटर ट्रेड आहे.
शीट मेटल हा तर एक पर्टिक्युलर ट्रेडच आहे तुमचा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही शीट मेटल फक्त तुम्ही फिटरमधनं केला तरी ॲटलिस्ट तुम्ही तिथे गेल्यानंतर त्याचे 60% MCQ परफेक्टली कव्हर करू शकतात. 40% हा तुम्हाला त्या ट्रेडमधनं करावे लागणार आहेत. वेल्डिंग पण एक पर्टिक्युलर ट्रेड आहे, पण यामध्ये तुम्ही वेल्डिंग जर केला फक्त तर तुमचा 60 ते 70% सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. असं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही टर्निंगमध्ये गेलात तर टर्निंग जर तुम्ही इथे जरी केला तर तुमचा तिकडचा 70 ते 70 नाही 80% तुमचा टर्निंग या ठिकाणी क्लिअर होतो. ड्रिलिंग असेल, फिटिंग असेंब्ली असेल. सो सांगायचा उद्देश एकच आहे की फिटर हा जो ट्रेड आहे तर हा फिटर ट्रेड तुमच्या सगळ्या ठिकाणी कॉन्ट्रीब्यूट करतो. किती कॉन्ट्रीब्यूट करतो तर ऑलमोस्ट 60 ते 70% कॉन्ट्रीब्यूट करतो. त्यामुळं हा जर ट्रेड तुमचा परफेक्ट असेल तर बाकीच्या ट्रेडला तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर कमीत कमी 60 ते 70% क्वेश्चन्स हे तुमचे राईट येणार आहेत. मग बाकी जो 30 किंवा 40% जो कंटेंट असणार आहे हा तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही तो किती पर्सेंट केला आहे, ठीक आहे. आणि तसं पण सगळे ट्रेड कोणी करणारच नाही आहे, तरी पण तो ट्रेड गेल्यानंतर आपल्याला 50% क्वेश्चन तरी आपल्या ओळखीचे पाहिजे असतील, यासाठी फिटर ट्रेड करणं आवश्यक आहे. आणि या फिटर ट्रेडचा 100% सिलेबस तुमचा त्या नेक्स्ट 4 to 5 डेजमध्ये आपण पूर्ण कव्हर करून घेणार आहोत, ठीक आहे. 1 जूनला तुमची बॅच सुरू होईल. 1 जूनपासून पुढचे जे काही आपले एक 4-5 दिवस असतील त्यामध्ये तुमची पूर्ण बॅच आपण कव्हर करणार आहोत. आता राहिला विषय की आता एक्झाम स्ट्रॅटर्जी आपली कशी असली पाहिजे. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आत्ता 10 दिवसांमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे पर्टिक्युलरली की कमीत कमी जे काही तुमचे फोकस ट्रेड होते पूर्वीचे, ठीक आहे, त्यांना रिव्हिजन करून घेतली पाहिजे. आणि ऑलमोस्ट 10 दिवसामध्ये एक जर ॲव्हरेजली पकडलं तर 3 ट्रेड आपण प्रॉपरली करू शकतो, ठीक आहे. सो तुम्ही 3 ट्रेड जे आहेत ते परफेक्टली फोकस ठेवा. त्यामध्ये एक ट्रेड प्रत्येकाचा फिटर असलाच पाहिजे, ठीक आहे. का त्याच्या 2 गोष्टी आहेत. एक, अजून केस कोर्टमध्ये पेंडिंग आहे, त्यामुळे आपल्याला हे परफेक्टली माहिती नाही की त्याचा रिझल्ट काय येणार आहे, ठीक आहे. सो त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला, निगेटिव्ह आला, दोन्ही केसमध्ये आपल्याला फिटर ट्रेडला सध्या रेडी असणं आवश्यक आहे. त्यामुळे फिटर ट्रेड हा सगळ्यांनी कॉमन ठेवायचा आहे. त्यामुळं सेकंड थिंग की फिटर ट्रेड हा सगळीकडे कॉन्ट्रीब्यूट करतो, सर्व कोर्सेसला तुमच्या फिटर ट्रेड कॉन्ट्रीब्यूट करतो. त्यामुळे फिटर ट्रेड तुमचं परफेक्ट असेल तर बाकी ठिकाणी तुम्ही परफेक्टली ते MCQ टॅकल करणार आहात, ठीक आहे. आणि बाकीचे 2 ट्रेड आहेत मग ते तुम्ही तुमच्या पर्सनल ॲनालिसिसने सिलेक्ट केले पाहिजेत. आता या स्टेजला पर्टिक्युलरली तुम्ही फक्त MCQ वरती फोकस केलं पाहिजे. MCQ म्हणजे फक्त MCQ पाठ करणं असं नाही. भरपूर मुलं काय करतात, MCQ पाठ करतात. MCQ पाठ करून उपयोग नाही, ठीक आहे. MCQ पाठ का करायचे नाही, कारण त्या कन्सेप्ट जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत त्या MCQचा उपयोग नाही. आणि MCQ जसाचे तसं येणार नाही, त्याच्या रिलेटेड MCQ येणार आहे तुम्हाला, ठीक आहे. सो सपोज तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर एखाद्या मायक्रोमीटरचं किंवा व्हर्नियर कॅलिपरचं रीडिंग विचारलं असेल तर व्हर्नियर कॅलिपरचं रीडिंग कसं कॅल्क्युलेट करतात हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळं हा जो फिटर ट्रेड आहे हा तुमचा आम्ही एकदम फास्टमध्ये पूर्ण रिवाईज करणार आहोत, ठीक आहे. MCQ थ्रू रिवाईज करणार आहोत. तुम्ही पण तुमची एक जी स्ट्रॅटेजी आहे ती कशी ठेवा की कमीत कमी 3 ट्रेड आहेत, त्या 3 ट्रेडचे MCQज पूर्णपणे परफेक्टली तुमचे रेडी असले पाहिजेत. MCQज म्हणजे फक्त MCQ पाठ करणं नव्हे, MCQचे ॲनालिसिस, ठीक आहे. सो MCQचे ॲनालिसिस तुमचं जेवढं परफेक्ट असणार तेवढं जास्त तुम्हाला या ठिकाणी स्कोअर मिळणार आहे, ठीक आहे. मी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे पेपर्स बघितले, इस्रोचे बघितले, DRDOचे बघितले. या पेपरचं किंवा ह्या MCQ ज्यांनी ॲनालिसिस केलं आहे ते सगळे त्या ठिकाणी प्रॉपरली टॅकल झालेले आहेत, ठीक आहे. सो अशा प्रकारे बेसिकली तुम्ही जर एक सॉलिड प्लॅन बनवला, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जर स्वतःला स्ट्रेच केलं, सर्व महाराष्ट्रातल्या मुलांची कंडिशन सेम आहे, ठीक आहे. कुणीही या ठिकाणी जे मुलं फक्त ITIची एक्झामचे प्रिपरेशन करत होते ते पण पाठीमागच्या 1-2 महिन्यापासून याची प्रिपरेशन करण्याचं त्यांनी कमी केलं होतं. का तर एक्झाम एक्सपेक्टेड नव्हती, ठीक आहे. आणि त्यांनी एक्झामला आपल्याला टाईम पण किती दिला आहे, ओन्ली 10 डेज. सो 10 डेजमध्ये आता जो स्वतःला जास्तीत जास्त स्ट्रेच करेल, जास्तीत जास्त कंटेंट कव्हर करेल, तो मुलगा या ठिकाणी आपल्याला फायनल लिस्टमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळं कुणी असं विचार करू नका की आता माझा स्टडी नाही आहे, मग बाकीच्या मुलांचा स्टडी असेल किंवा वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे. अजिबात कोणत्याच गोष्टीचा विचार न करता आता परफेक्टली जो कोणी येणाऱ्या एक्झामच्या प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवेल, प्रॉपर त्याच्यावरती काम करेल आणि हे रिमेनिंग 10 डेज जो इफेक्टिव्हली यूज करेल तो आपल्याला त्या ठिकाणी लिस्टमध्ये बघायला मिळेल. आणि एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, या ऑपॉर्च्युनिटीला तुम्ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणून समजा. पुढचे 10 डेजचे सगळे प्लॅन तुमचे कॅन्सल झाले पाहिजेत. 10 डेज फक्त आणि फक्त तुमची ITI एक्झामवरती फोकस केला पाहिजे आणि फक्त ITI एक्झामचे MCQ डिस्कशन या गोष्टी थ्रू आपल्याला पूर्ण कंटेंट कव्हर करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं फक्त डिस्कशन म्हणजे काय की त्याच्या कोर कन्सेप्टपर्यंत आपण गेलं पाहिजे, ठीक आहे. आता फिटर ट्रेड मी तुम्हाला पूर्णपणे शिकवलं आहे, त्यामुळे
प्रत्येक कन्सेप्ट ही इन डिटेल्स मला माहिती आहे, त्यामुळे मी प्रत्येक MCQच्या इन डिटेल्स कन्सेप्ट तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे. ते 1 जूनपासून आपण हा कोर्स सुरू करत आहोत आणि पूर्ण फिटर रेट. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्ण फिटर रेट सांगण्याचा उद्देश हा आहे की त्याच्यामधनं तुमचं बाकीचा पण कंटेंट कव्हर झालेला असेल. अशा प्रकारे आपण ही बॅच हा कोर्स आपण ॲक्च्युली लॉन्च करत आहोत. तर आणि बेसिकली की यामध्ये हा ऑनलाईन कोर्स असणार आहे, राईट. आणि यामध्ये आपण काय केलेलं आहे की थोडंसं फीस खूप जास्त कमी ठेवलेली आहे. ठीक आहे, का तर आपल्याला काही यामधनं का बेसिक आउटपुट हेच आहे की तुमचा कंटेंट हा कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त कव्हर झाला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळं आपण याची फीस एकदम नॉमिनल फीस ठेवलेली आहे, राईट. त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी याचा ॲडव्हान्टेज घ्या. तुमच्या मार्क्स जे आहेत त्या मार्क्समध्ये कसे ते इन्क्रीज होतील त्या अँगलनीच आपण हा कोर्स या ठिकाणी डिझाईन केलेला आहे. ठीक आहे, आणि हे सगळेच जे काही तुमचे 4th सेमिस्टरचे जे काही प्रत्येक मॉड्यूल आहेत हे प्रत्येक मॉड्यूल आपण इन डिटेल्स त्या कोर्समध्ये डिस्कस करणार आहोत. ऑल राईट, ओके. आणि ट्रेड वाईज तुमचे आता हॉल तिकीट्स पण जनरेट झालेले आहेत. 5 तारखेपासून 13 तारखेपर्यंत तुमचे सगळ्यांचे हॉल तिकीट्स आता आलेले आहेत. 12 तारखेला आय थिंक सर्वांना सुट्टी आहे मे बी, कारण 12ला कोणाचे पेपर नाही. 13ला तुमचा शेवटचा पेपर फिटरचा असणार आहे. पण फिटरचा पेपर जरी शेवटी ठेवला असेल तरी पण फिटरचा कंटेंट हा इम्पॉर्टंट असल्यामुळे आपल्याला फिटर हा आधी करणं आवश्यक आहे. ठीक आहे, सो सर्वांनी या ठिकाणी हे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सचा ॲडव्हान्टेज घ्या आणि तुमचे स्वतःचे मार्क्स जास्तीत जास्त वाढवण्याचा किंवा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, हा जो कोर्स असणार आहे हा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स असणार आहे. ठीक आहे, यामध्ये सगळ्या कन्सेप्ट आपण एकदम क्विकली रिवाईज करून घेणार आहोत.